दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मागील 1.5 महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती। राज्यात 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर सर्वांचंच लक्ष लागलंय ते आता या निवडणुकीच्या निकालाकडे। नाशिक लोकसभेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे अशी दुहेरी लढत पाहायला मिळाली। लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी 4 जून म्हणजेच उद्या जाहीर होणार आहे। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहोचली। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी या निकालाबाबत आपल्या विजयाची 100% खात्री दिली। यावेळेस त्यांनी 60 ते 70 हजार मतांना लीड मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली। गेले 27 मार्चपासून जी निवडणुकीची प्रक्रिया माझी म्हणा किंवा महाविकास आघाडीची सुरू झाली, त्याचा शेवट उद्या 17वा दिवस आहे आणि उद्या त्याचा शेवट होणार आहे। एकूण वातावरण जर सगळं पाहिलं, प्रचाराच्या वेळेस असेल किंवा संपूर्ण निवडणुकीच्या काळात, तर एक उत्स्फूर्त वातावरण महाविकास आघाडीसाठी किंवा शिवसेने आदरणीय उद्धव साहेबांच्या आमच्या पक्षासाठी होतं आणि मला विजयाची खात्री आहे। मला असं वाटतं की नाशिकचे मतदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील। विजयाची नेमकी किती खात्री आहे? विजयाची 100% खात्री आहे, परंतु शेवटी ही परीक्षा आहे आणि परीक्षेत उत्तीर्ण व्हावं यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो किंवा अपेक्षा काहीतरी धरून चालतो। तशी माझी काही अपेक्षा आहे। थोडी मनस्थिती धाकधूक असतेच, तशी धाकधूकही आहे मनात। किती लीड मिळेल विजयात, किती? असं नाही, सर्वसामान्यपणे आता सर्वांचं जर प्रिडिक्शन पाहिलं, कार्यकर्ते असतील किंवा असतील, काहींचे खूप मोठे आहेत, परंतु सर्वसामान्यपणे जर आपण ॲव्हरेज धरलं तर एक 60-70 हजार मतांचं माझा असा अंदाज येतोय। आपण कमीत कमी धरलं तर 70 हजारापर्यंत येईल असा अंदाज मला वाटतो। आता लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले, त्यामुळे सर्वच उमेदवारांकडून आपल्या विजयाचा असा विश्वास व्यक्त केला जातो। परंतु दिल्लीत नाशिककरांचे प्रतिनिधित्व कोण करणार हे उद्या उशिरापर्यंत निकाल जाहीर झाल्यानंतरच समजेल। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।